साजिर रूप तुझ दडलं पुढ सुख मंदी साकड मी घालतो देवाकड गान गातोया रूप तुझ्या संग जिंदगी साजिर रूप तुझ दडलं मन पुढ सुख मंदी साकड मी घालतो देवाकडे गान गातोया तुझ्या संग जिंदगी। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटस मध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपल्याला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट दिलेला आहे ते आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला इम्पोर्ट करून घ्यायचे अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तो आपल्याला बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। तर ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर बघू शकता व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लिरिक्स आहेत किंवा ग्रुप लिंक आहे तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर इथं फक्त तुमचं इमेज कसं रिप्लेस कसं करायचे ते आपण इथं स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत। तर स्टार्टिंगला सगळ्यात पहिल्यांदा येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली आजचं मटेरियल आहे ते राहणार आहे। तर मटेरियलमध्ये कोणताही इमेज इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय, इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर मोन टास्कवरून जाऊन इथं आपल्याला काय करायचं याची साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे। अशा प्रकारे बघू शकताय अशा प्रकारे साईज वाढवून घ्यायची आहे। आता साईज वाढवल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की याची लेंथ आहे ती आपल्याला इथं बघू शकताय 18.16 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। आता वाढवून घेतल्यानंतर त्यानंतर आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आता काय करायचं आहे की याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आहे ती सिंपली 30 ते 40% करून घ्यायची आहे। आता इथं मी 40% ठेवतोय। त्यानंतर 30-40 ठेवल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे। ॲड इफेक्टवर क्लिक करायचं आणि इथं आपल्याला ब्लर म्हणून सर्च करायचं आहे। आता तुम्ही सर्च न करता इथे तुम्हाला 2 नंबर लाईट अँड कलर अँड लाईटमध्ये जाऊन ब्लर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। आणि तर जिशियन ब्लर आपल्याला 4 नंबरला दिसून येतोय तो सिंपली सिलेक्ट करायचा आहे आणि स्टँडिंगवर सेटिंगवर क्लिक करून थोडीशी जेवढी तुम्हाला ब्लर पाहिजे तर त्या प्रकारे तुम्ही इथं ठेवू शकता। आता 0.120 तिथं आपण ठेवलेला आहे। त्यानंतर काय करायचं की हा इमेज इथं आपला रेडी झालेला आहे। त्यानंतर हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचे। अशा प्रकारे बघू शकता बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर बघू शकता आपल्याला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर त्यानंतर काय करायचं आहे परत एकदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो तुम्हाला फुल आकाराचा व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। आता बघू शकता याची पहिल्यांदा आपण इथपर्यंत ॲड केलेला आहे, इथून पुढे तोच इफेक्ट आहे म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे ते ॲड करून घ्यायचे आहे। आता दोन्हीही जे व्हिडिओ आहेत ते सिलेक्ट करून इथं आपल्याला ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटमध्ये जाऊन स्क्रीन करायचे। आता स्क्रीन केल्यानंतर सेकंड नंबरचंही आपल्याला काय करायचं तशाच प्रकारे स्क्रीन करायचे आणि स्क्रीन केल्यानंतर हाही व्हिडिओ लेअर आहे तर आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे आपण जी आत्ता इमेज लेअर बॅकग्राऊंडला ठेवली त्याच्यावरती हा लेअर आहे तो ठेवून घ्यायचा आहे। म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणं बघू शकताय बॅकग्राऊंडला। तर अशा प्रकारे सेकंड नंबरचाही व्हिडिओ लेअर आहे तो आपल्याला अशा प्रकारेच बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। म्हणजे याचा कॉम्बिनेशन असं युनिक असं तुम्हाला दिसून येणार आहे। तर बघू शकता याचं कॉम्बिनेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर आता आपले इफेक्ट ॲड झालेले आहेत, ॲनिमेशन ॲड झालेले आहेत। आता या ग्रुप लेअरमध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा ग्रुप 1 ही लेअर जी वरची लेअर आहे ती आपल्याला ग्रुप 1 लेअर सिलेक्ट करायची आहे। त्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे
आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून तो मधोमध घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथं आपल्याला साईज कमी जास्त करून तो सेट करून घ्यायचा आहे. तर सेट केल्यानंतर बॅक निघून आल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकताय. त्यानंतर सेकंड नंबरच्या लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. स्टार्टिंगला परत एकदा प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि तुमचा अशा प्रकारे इमेज ॲड करून तो मधोमध घेऊन त्याची कमी जास्त साईज करून ते आपल्याला तो सेट करून घ्यायचे. आता सेट केल्यानंतर बघू शकता सेकंड नंबरचाही तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. अशाच प्रकारे थर्ड नंबरचाही करून घ्यायचा आहे. तर इझी वेमध्ये मी तुम्हाला सांगतोय ते अशा प्रकारे तुम्ही करून घ्यायचे आहे. तर बघू शकता आपण इझी वेमध्ये इथं केलेलं आहे आणि बॅक निघून बघू शकताय की थर्ड नंबरला याचा ओव्हरऑल लुक अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे फोर्थ नंबरचाही लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपला क्लिक करायचा आहे आणि तुमचा इमेज लेअर ॲड करून इथं आपल्याला मधोमध घ्यायचा आहे आणि तोच आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. आता सेट झाल्यानंतर बॅक निघायचा आहे आणि बघू शकतायत फोर्थ नंबरला हे तुमचा अशा प्रकारे इमेज लेअर आहे तो इथं ॲडजस्ट झालेला आहे आणि सेटही झालेला आहे. तर बघू शकता इथून पुढसून चालवणारा प्रत्येक लेअर अशाच प्रकारे एडिट करायचा आहे. मी एडिट करतोय, तुम्ही अशाच प्रकारे एडिट करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपलं पहिलं ॲनिमेशन आहे ते क्रिएट झालेलं आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये आपण इमेज आहे ते ॲड केलेलं आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता पहिलं ॲनिमेशन आहे ते आपलं इथं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 18.16 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे तुमचे इमेज आहेत ते काय करायचे ते एक एक प्रमाणे ॲड करून घ्यायचे. तर अशा प्रकारे बघू शकता मी इथं ॲड करून घेतोय. तुम्ही हे अशाच प्रकारे इमेज आहे तो ॲड करून घ्यायचे. आता ॲड केलेले इमेज आपल्याला फुल स्क्रीन करण्यासाठी सिम्पली इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे आणि फुल स्क्रीन झाल्यानंतर आता ज्या इमेज लेअरच्या खाली आपली PNG लेअर आणि मून लेअर या 2 लेअर काय करायचे आहेत आपल्याला अशा प्रकारे इमेज लेअरच्या फ्रंटला म्हणजे वरती घेऊन यायचे आहेत म्हणजे बरोबर इमेजवरती शो होतील. तर अशाच प्रकारे बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहेत. तर दोन्ही लेअर सेट झाल्यानंतर परत एकदा काय करायचं आहे 18.16 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिलेला जो इंक इफेक्ट आहे तो सिम्पली इथं अप्लाय करून घ्यायचा आहे म्हणजे ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर तोच इमेज लेअर तोच व्हिडिओ इफेक्ट -90 डिग्रीपर्यंत रोटेट करून त्यानंतर ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचे. आता स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर तो इथून लेअर आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकता कॉपी करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथूनपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला हाच लेअर पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे बघू शकताय. तर बघू शकता याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की वरती ॲरोचे नाव तर बघू शकता तुम्ही वरती ॲरोचे नाव एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओज ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.